मुरंबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता अथर्व हा त्या कुंदन सेठकडे येतो आणि त्या कुंदन सेठला सांगतो की अहो तुम्ही दुसऱ्यांना असं मदत करत जा. तुम्ही जर दुसऱ्यांना मदत केली तर दुसरेसुद्धा तुम्हाला मदत करतील आणि मग तुम्ही खूप पुढे जाल. कुंदन सेठ म्हणतो की हे तुम्ही काय भविष्य सांगताय, तुम्ही ज्योतिषी आहात का? तर अथर्व म्हणतो की तुमची रास काय? तर कुंदन सेठ म्हणतो मकर. तेव्हा लगेचच अथर्व म्हणतो की अहो आत्ता तुमचे हिंजवडीच्या पाठीमागे फ्लॉट्स आहेत, पण नंतर कॅलकटा, हैदराबाद इकडे सर्वत्र तुमच्या कंपनीच्या शाखा होतील. तेव्हा आता तो कुंदन सेठ खूप खुश झालेला असतो. तर इकडे अथर्व म्हणतो की मला तुमचं सगळं भविष्य माहिती आहे, तुमच्या बायकोच्या विरहित बाहेर. तर लगेचच तो कुंदन सेठ घाबरतो. तेव्हा अथर्व त्याला म्हणतो की तुम्ही प्रत्येकाला येईल त्याला मदत करा. तर कुंदन शेठ लगेचच घाबरतो आणि म्हणतो की कुणाला मदत करायची? तर अथर्व म्हणतो की जो येईल त्याला करा आणि आत्ता जो मुलगा गेला होता ना त्यालासुद्धा करा. तर कुंदन शेठ म्हणतो की अहो त्याला मी हाकललं. तेव्हा अथर्व म्हणतो मग पुन्हा बोलवा. तर लगेचच आता इकडे अक्षय हा मुरंब्याची बरणी घेऊन त्या सिक्युरिटीकडे उभा असतो आणि त्याला ती शेठकडे बरणी द्यायला सांगत असतो. सिक्युरिटी म्हणतो की मला माफ करा, मी रिस्पॉन्सिबिलिटी ही नाही घेऊ शकत. तर आता तेवढ्यात अथर्व हा अक्षयला हाक मारत आतमध्ये बोलावतो आणि लगेचच कुंदन शेठ खूप खुश होऊन अक्षयकडे बघत हसू लागतो आणि म्हणतो की अहो द्या ती बरणी इकडे. तर अक्षय लगेच अथर्वला बघतो आणि म्हणतो की तुम्ही इथे. तर आता अथर्व अक्षयकडून ती मुरंब्याची बरणी घेऊन त्या कुंदन शेठला देतो. तर आता कुंदन शेठ म्हणतो की नक्की व्यवस्थितच मुरंबा भरलेला आहे ना? तेव्हा अथर्व म्हणतो की अहो कुंदन शेठ किती संशय घेणार तुम्ही, थांबा 1 मिनिटे, मीच तुम्हाला मुरंब्याची टेस्ट करून दाखवतो. असे म्हणत आता अथर्व ती बरणी उघडून त्यामधील मुरंबा आता टेस्ट करतो. अथर्व म्हणतो की वा काय सुंदर टेस्ट आहे आणि तुम्ही एक काम करा, आता हा मुरंबा ठेवाच. असे आता अथर्व कुंदन शेठला बोलतो. तर आता लगेचच अथर्व म्हणतो की तुमच्या सर्व कस्टमरला हा माल द्या, ते सर्व घेतील. तर कुंदन शेठ खुश होऊन अक्षयला म्हणतो की तुमच्याकडे असलेला सर्व माल आम्हाला द्या, आम्ही तो सगळा विकून देण्याची तुम्हाला जबाबदारी देतो. तेव्हा आता अक्षयसुद्धा अवाक झालेला असतो. त्यानंतर अथर्व आणि अक्षय बाहेर येतात. तर अक्षय आता अथर्वला चहा घेऊन येतो आणि म्हणतो की मी तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय पण मला आता आठवत नाही, तरी भेटलोय का? तर अथर्व अक्षयकडे बघतो. अथर्व म्हणतो की मी सुद्धा तुम्हाला कुठेतरी पाहिलंय पण आठवत नाही आणि आपण एकमेकांचे हात घट्ट धरायला हवेत, त्यामुळे प्रगती होईल आणि मग नवीन पिढी कशी तयार होईल. अथर्व म्हणतो की आजकाल माणसांच्या नावावरून त्या प्रॉडक्टची किंमत ठरवली जाते. एखाद्या माणसाचं नाव असलं तर हा माल चांगला आहे की वाईट आहे हे कुणी विचारत नाही, पण आपल्यासारख्या माणसांना त्याचा प्रॉब्लेम येतो. असे आता अथर्व अक्षयला बोलतो. तर अथर्व म्हणतो की म्हणूनच मी इथे कंटाळलो आणि देश सोडून गेलो. तर लगेचच अक्षय म्हणतो अच्छा तुम्ही इथले नाही आहेत. तर लगेचच तो अथर्व म्हणतो की मी इथे शेजारीच हॉटेलमध्ये आलो आहे. इकडे आता अक्षय म्हणतो की ऐका ना, मला आता आठवत नाही, मी कन्फ्यूज झालो आहे, पण आपण कुठेतरी भेटलो आहे, आपण एकमेकांसोबत बोललो सुद्धा, पण आता मला ते आठवत नाही. असे आता अक्षय अथर्वला बोलतो. तर लगेचच उठून उभा राहत अथर्व अक्षयसमोर हात धरतो आणि म्हणतो की माझं नाव अथर्व सराफ. तर लगेचच अक्षय उठून उभा राहतो आणि म्हणतो की अथर्व म्हणजे रेवाचा बॉयफ्रेंड. तर अथर्व अक्षयकडे बघतो. इकडे आता रमा ही कावेरीकडे आलेली असते आणि कावेरीला समजावत रमा म्हणते की आता बरं वाटतंय की आई? कावेरी म्हणते कसलं बरं वाटतंय, मी गेले असते तर बरं झालं असतं रमा. तर रमा म्हणते काय बोलते साई तू? रमा म्हणते की असं नाही बोलायचं. तर मंगला मावशी म्हणते की रमा तूच आता तिला समजाव, कायम ती असं नकारार्थीच बोलत असते. त्यानंतर आता रमा कावेरीला म्हणते की आई तू असा विचार करू नको, सकारात्मक विचार करत जा. तर आता लगेचच कावेरी म्हणते की रमा पण माझ्यामुळे तुमची दगदग होते ना, हे मला नाही सहन होत. तर रमा म्हणते आई आमची तू काळजी करू नकोस. रमा म्हणते की आई तुला आता ह्या आजारातून सावरायचंय, तू छान खा आणि मस्त राहत जा. तर आता मंगला मावशी म्हणते की रमा हेच रडगाणं ही कायम गाते आणि हिला हे रडगाणं बंद करायला सांग. म्हणते की आई आता तू दुसरा विचार करू नकोस, तू छानपैकी खा आणि मस्त राहा. तर आता इकडे अक्षय हा अथर्वला म्हणतो की त्या रेवाला त्रास देणारा तूच ना? तर अथर्व म्हणतो की हो, आणि तू अक्षय मुकादम ना, त्या 2 वेण्या घालणाऱ्या? तर लगेचच अक्षय म्हणतो की हो त्या रमाचा मीच नवरा. तर अथर्व म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की तुम्ही रेवाला वाचवलं? तर अक्षय म्हणतो वाचवलंच होतं रेवाला त्या झोपडीत. तर लगेचच अथर्व म्हणतो की हळू बोल अक्षय. अथर्व म्हणतो की तुम्हाला फक्त नाण्याची एक बाजू माहिती आहे, पण रेवाने काय केलं हे तुम्हाला माहिती नाहीये.
तर लगेचच अथर्व म्हणतो की रेवाने फक्त तुम्हाला दाखवलं की ती दुःखात आहे आणि तेच तिने तिकडे माझ्यासोबत केलं होतं. तर अक्षय म्हणतो म्हणजे? अथर्व म्हणतो की मी रेवाला त्रास देतो यासाठी फक्त रेवाने नाटक केलं होतं आणि तिने माझ्या आईला सुद्धा धमकी दिली होती. तिने अशी धमकी दिली होती की तिला जर मोलकरणीसारखं वागवलं नाही तर ती तिला जीवे मारीन म्हणून. आणि हे सगळं रेवाने कशासाठी केलं होतं अक्षय तुला माहिती आहे का? तुमची सिंपती घेण्यासाठी आणि तुमच्या घरात शिरण्यासाठी हे सगळं रेवाने केल्याचे आता अथर्व अक्षयला सांगतो. अथर्व म्हणतो की रेवासारखी मुलगी कोणत्याही थराला जाऊ शकते. म्हणतो की माझ्या प्रेमामध्ये असताना सुद्धा ती तेच करायची, सतत खोटं बोलायची आणि कसेही वागायची. ती लहान आहे, बालिश आहे म्हणून मी सोडून द्यायचो आणि मला वाटायचं तिचंही माझ्यासोबत प्रेम आहे म्हणून. अथर्व म्हणतो की जेव्हा तिला कळलं ना की तुझं लग्न त्या रमाशी व्हायला लागलं तेव्हा तिला खूप त्रास व्हायला लागला आणि ती खूप जलस फील करायला लागली. अथर्व म्हणतो की ती म्हणायची की ज्याला मी रिजेक्ट केलं तो कुणाचाच होऊ शकत नाही आणि म्हणून तुम्हाला बर्बाद करायला रेवा निघाल्याचे अथर्व अक्षयला सांगतो. आणि अथर्व म्हणतो की म्हणूनच ती तुमच्या घरात शिरली आणि यामध्ये ती सक्सेससुद्धा झाली. ते ऐकून आता अक्षयला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता रमा ही कावेरीला समजावत असते आणि म्हणते की आई मला तू लहानच मोठं कसं केलं आणि कोणत्या परिस्थितीत मला तू सांभाळलं ना मला चांगलंच माहीत आहे. रमा म्हणते की आई तेव्हा मला माहीत आहे की तू मला कोणत्या खडतर परिस्थितीत सांभाळलं म्हणून मी कायम तुझ्यासोबत आहे आणि मी तुझी साथ कधीही सोडणार नाही. तेव्हा कावेरीला सुद्धा रमाचा अभिमान वाटलेला असतो आणि प्रेमाने रमा कावेरीला मिठी मारते. तर कावेरीला सुद्धा खूप हायसे वाटलेले असते. त्यानंतर आता रमा ही कावेरीचे केस सोडते तर रडतच कावेरी म्हणते की अगं मला लोक बोलायचे आणि म्हणायचे की किती छोटे केस आहे. तर आता रमा म्हणते की आई तुझे केस किती सुंदर वाढलेत आणि आता कायमच झापडं बांधून ठेवायची आणि बघ बरं आता तू केस किती मोठे झालेत तुझे. तर आता रमा ही कावेरीचे केस विंचरू लागते आणि म्हणते की आई आपण जसं आहो ना तसं राहायला का आपण लोकांना घाबरावं. तर आता लगेचच इकडे अक्षय अथर्वला म्हणतो की तू हे सर्व खरं बोलतोयस का? तर अथर्व म्हणतो की तू एक्सपिरियन्स केलाच असेल ना आणि आय नो मला माहीत आहे की तू दारू पित नाही. अथर्व म्हणतो की ती रेवा अत्यंत डेंजरस मुलगी आहे. अथर्व म्हणतो की तिच्याबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं कमीच आहे आणि तिचं नातं ती उत्तमपणे निभावते. अथर्व म्हणतो की आणि वेळ पडली तर ती माणसांचा जीव सुद्धा घेऊ शकते आणि ती तुझ्यासोबत आणि रमासोबत सुद्धा तेच करते पण तिला हे माहीत नाही की कर्म पुन्हा तेच बनून येतं. तर आता अक्षयने ते ऐकून डोक्याला हात लावलेला असतो. अथर्व म्हणतो की तिने रमाला आणि तुला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलंय. तर अक्षयला मोठा धक्का बसतो. इकडे आता रमा ही कावेरीला घेऊन बाहेर रस्त्याने जाऊ लागते आणि आता कावेरीचे केस आता रमाने उघडे केलेले असतात आणि कावेरी ही लाजत असते. तर रमा म्हणते की अगं लाजतेस काय आणि आता चल. कावेरी म्हणते की अगं मला खूप अवघडल्यासारखं होतंय. तर रमा म्हणते कोणी नाही बघत तुला आई चल. रमा म्हणते की आई तू खूप दिवसांनी बाहेर पडली ना त्यामुळे तुला वाटतंय की सगळ्यांचं लक्ष तुझ्याकडे आहे त्यामुळे तू घाबरते पण असं काहीच नाहीये. तेवढ्यात मंगला मावशी रमाकडे पळत पळत येते आणि म्हणते की हे बघ रमा मी काय आणलं. तर कावेरी म्हणते की अगं मंगला मला अवघडल्यासारखं होतंय आणि तू खाण्यामध्ये का अडकलीस. तर आता कावेरी म्हणते की मी तर खूप खाणार आहे. रमा म्हणते की मावशी एवढं खाऊ नको त्यामुळे तुलाच त्रास होईल. तर कावेरी हसतच पुढे जात म्हणते की ते बघ शेंगदाणे मी घेऊन येते. तर आता लगेचच रमा म्हणते की आई बघ मावशी काहीच घाबरत नाहीये आणि बघ तिला खाण्याचा त्रास होईल असं काहीच वाटत नाही आणि तरीसुद्धा ती खाते. कावेरी म्हणते की अगं रमा ती मंगला बिनधास्त आहे पण मला नाही तिच्यासारखं वागता येणार बिनधास्तपणे. तेव्हा रमा म्हणते की आई तू एक काम कर आम्ही तुला आता वागून दाखवतो. तर आता रमा लगेचच मावशीला हाक मारते आणि मावशी आता रमाकडे येत म्हणते की रमा हे बघ शेंगदाणे. तर आता रमा म्हणते की मावशी आता आपण आईला चालवून दाखवू. तर आता रमा आणि मावशी आता लगेचच कावेरीला चालून दाखवतात आणि म्हणतात की असं चालायचं आणि रमा कावेरीला म्हणते की आई तू असं समज की आता तू इथली राणी आहेस आणि सगळं जग तुझ्या इशाऱ्यावर नाचतं आणि सगळ्यात सुंदर तूच आहेस. तर कावेरी लाजतच तोंडाला हात लावते आणि म्हणते की रमा काय हे. तर रमा म्हणते की अगं बाई कोणीतरी लाजतंय. तर आता मंगला मावशी म्हणते की कावेरी एक काम कर तुझे केस कापलेत आणि तुझा आता बॉबकट आहे. तेव्हा आता कावेरी घाबरतच केसाला हात लावते. मावशी म्हणते की कावेरी तू ड्रेस घाल एकदम टवका दिसशील टवका. तर आता लगेचच रमा म्हणते मावशी बरोबर बोलते आई.
रमा म्हणते की आई आपण तुझे हे मोकळे केस सोडून आता शॉपिंग करू. रमा मावशी म्हणते की अगं तू अगदी हिरोईन दिसतेस हिरोईन. रमा म्हणते आई तू बिंदास चल आम्ही दोघी तुझ्या सोबत आहेत. तर आता रमा म्हणते की आई तू प्रयत्न तर कर ना. तर आता मंगला मावशी लगेच कावेरीचा हात धरून कावेरीला चालायला सांगते आणि दोघीही चालू लागतात. तर लगेचच रमा ही आता कावेरीकडे बघत खुश झालेली असते. आता पाठीमागून रमा ही पळत येत आता कावेरी आणि मंगला मावशीच्या मध्ये उभा राहून तिघीही एकमेकांचा हात धरून चालू लागतात. तर खऱ्या अर्थाने कावेरीचा आजार रमाने पळून लावलेला असतो. तर आता रेवाच्या भयानक भूतकाळाचा अथर्वने अक्षयला उलगडा करून आता अक्षय हा अथर्वच्या मदतीने रेवाची कशी हकालपट्टी करतो. तर आता कावेरीचा आजार पळून लावत आता रमाने पुन्हा कावेरीला कसे पहिल्यासारखे बिनधास्त राहायला लावलेले असते. तर आता अथर्व हा रेवाकडे येऊन अक्षयच्या मदतीने कसा अथर्व रेवाला घेऊन जातो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.